भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत आहे। राज ठाकरे यांचं वक्तव्य काल आपण जर पाहिलं तर प्रयागराज याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आहे। तिथली नदी जी आहे ती दूषित आहे आणि त्यामुळे त्यांनी अनेक प्रश्न या सगळ्यावरती उपस्थित केले आहेत। काय नेमकं 57 कोटी हिंदू बांधवांनी श्रद्धेनं आस्थेनं त्या ठिकाणी जगभरातून येऊन लांबून येऊन त्या ठिकाणी स्नान केलं। हिमालयामध्ये गिरीकंदरामध्ये राहणारी सगळी गुफेत राहणारी साधू संत मंडळी सर्व संतांचे आखाडे त्या ठिकाणी आले। त्यांना कोणाला अस्वच्छ वाटलं नाही? का नाही वाटलं अस्वच्छ? विशेष श्रद्धेचा आहे। नदी स्वच्छ असावी का? असलीच पाहिजे। आणि मोदी सरकार त्या गंगेच्या नदीमध्ये जे लाखो आउटलेट होते, सांडपाणी गटार असेल फॅक्टरीचे असेल, ते सगळं बंद करण्याचं काम मोदी सरकारनं केलं, अजून करतंय। पण राहिला प्रश्न श्रद्धेचा आस्थेचा, तर न जाता त्याला अस्वच्छ म्हणणं हे काही योग्य ठरणार नाही। हा ज्या बांधवांनी त्या ठिकाणी स्नान केलं त्यांचा तो अपमान आहे। आणि राहिला प्रश्न असा की कुंभमेळा आणि ती जागा, तर याला एक वैज्ञानिक कारण आहे, तर त्याच्यामुळे याला अंधश्रद्धा देखील म्हणणं योग्य ठरणार नाही। ज्या पद्धतीने त्यांनी एक उदाहरण दिले की बाळा नांदगावकर त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी ते गंगेचं पाणी जे आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर त्यांनी ही सगळी उदाहरणं दिली। आता प्रत्येकाच्या स्वतःच्या विचारांचा आणि त्या भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे। आता त्याच ठिकाणी मी स्वतः 3दा गेलो, मीच नाही अनेक लोक आलेत। जे 5 प्रमुख स्थान होते त्या 5 प्रमुख स्थानांना देशभरातून जगभरातून लोक आली। ती का आली? एकदा नाही, वारंवार आली। का आली? असं बोलणं कितपत योग्य, असं बोलणं कितपत योग्य आहे? त्यांनी श्रद्धेनं स्नान केलं, त्या हिंदू सनातन बांधवांचा हा अवमान आहे। धन्यवाद। साहजिकच आहे, राज ठाकरे यांचं वक्तव्य जे आहे ते हिंदू बांधवांचं अवमान आहे असं राम कदम या ठिकाणी बोलताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।